जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतो की आपल्या चॅनलमध्ये आपण वेगवेगळे विषय हे हाताळत असतो आणि आजचा जो विषय आहे खरं तर ही काळाची गरज आहे. कारण सध्या स्पर्धेचं युग चालू आहे. आपण बघतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं की प्रत्येक ठिकाणी मुलांना किंवा लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये तयार झालेली आहे आणि त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून एक अतिशय सुंदर असा विचार आपण इथे तयार केला की मुलांची जी बौद्धिक आणि सामाजिक जी क्षमता आहे तर ती शाबूत ठेवण्यासाठी किंवा तिच्यामध्ये काहीतरी चांगले विचार त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये या समाजाविषयी तयार व्हावेत यासाठी एक सुंदर संकल्पना इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेशन सोल्युशन यांनी आयोजित केली. आणि त्यांनी महापुरुषांच्या विचारांची कास कशी मुलांना धरता येईल आणि त्यांचा बौद्धिक आणि सामाजिक विकास कसा होईल यावरती त्यांनी भर दिला. आपण बघतो की मुलांना जे आपले महापुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल फारसं काही माहीत नाहीये. म्हणजे प्रत्येकाचं एक सीमित असं काहीतरी महत्त्व हे तेवढ्यापुरतं मर्यादित झालेले. जसं काही आपण आता बघतो की मुलांना शिवाजी महाराजांविषयी काय माहीत आहे तर अफजल खानाचा वध किंवा हा पोवाड्यामधून त्यांनी ऐकलेला आहे. वाघ नख त्यांना माहिती आहेत किंवा त्यांनी स्वराज्य स्थापन केलं एवढीच फक्त माहिती आहे. कारण ही इतकीच माहिती त्यांच्या कानापर्यंत पोहोचते आणि ती कानापर्यंत पोहोचून ती मनामध्ये तेवढीच माहिती त्यांच्यापर्यंत आहे. परंतु शिवाजी महाराजांनी साम्राज्य कसं स्थापन केलं किंवा ते साम्राज्य कसं चालत होतं, त्या साम्राज्यामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचं शासन असायचं किंवा शिवाजी महाराजांचे स्त्रियांविषयीचे विचार कसे होते, समाजाविषयीचे विचार कसे होते, हे संपूर्ण जे आहे तर हे पूर्णपणे मुलांना माहीत नाहीये. आणि आता आपण बघतो की एक विशिष्ट वयानंतर आपण तो अभ्यास करायला सुरुवात करतो. ज्यावेळी मुलांचं वय लहान असतं त्यावेळी मुलांना कुठलाच इतिहास माहीत नसतो. त्यानंतर आपण बाबासाहेबांचा इतिहास बघतो तर बाबासाहेबांबद्दल फक्त एवढंच माहीत आहे की त्यांनी संविधान लिहिलं. किंवा आपण महात्मा फुलेंविषयी बोलू तर त्यांच्याविषयी त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. एवढ्यापर्यंत इतिहास मुलांना माहीत आहे. लहानपणी आपण इतिहास बघायचो तर इतिहासामध्ये अख्खे पानाच्या पानं किंवा धडेच्या धडे या महापुरुषांविषयी असायचे. आणि आता इतिहासाच्या पानामधून सुद्धा महापुरुष हळूहळू कमी होत चाललेले आहे. आपण बघतोय की जे धडेच्या धडे असायचे तर ते कुठेतरी पॅरेग्राफ पर्यंत येऊन थांबले. आणि मग यामुळे काय होतं की खरोखर या लोकांचं काय योगदान आहे हे मुलांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच विचार जागर स्पर्धेचं आयोजन हे खूप सुंदर पद्धतीने करण्यात आलं. यामध्ये प्रत्येक महापुरुषांचं म्हणजे आता मागेच शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळी त्यांच्यावरती विचार जागर स्पर्धा झाली. त्यानंतर महात्मा फुलेंवरती ही विचार जागर स्पर्धा झाली. आणि आता 14 एप्रिलचं महत्त्व साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विचार जागर स्पर्धेचं आयोजन चालू आहे. या स्पर्धेमुळे नेमकं काय होणार आहे तर ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा 7वी ते 10वी पर्यंतच्या मुलांची होणार आहे. आणि ही जी 7वी ते 10वीची मुलं असतात तर यांचं म्हणजे आपल्याही लक्षात येतं की लहानपणीचे आपले जे धडे आहेत 7वी ते 10वीच्या पिरियडचे तर ते अजूनही आपल्या डोक्यामध्ये असतात कुठेतरी थोड्याफार अंशामध्ये. आणि मग ही जी मुलं आहे तर ही योग्य वेळ आहे की यांच्या मनावरती महापुरुषांचे विचार किंवा महापुरुषांच्या विचाराचा ठसा उमटवण्यासाठी. म्हणून या मुलांची आपण निवड केली आहे. यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तकं सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि तालुका पातळीवरती पोस्टाने सुद्धा ती पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळू शकतात. याने काय होईल तर जो समाजामध्ये सामाजिक तेढ आहे तर ती कमी व्हायला सुद्धा मदत करणार आहे. म्हणजे कसं की एक विशिष्ट समाज जो आहे तर तो एक विशिष्ट महापुरुषाबद्दल ऐकतो, बोलतो किंवा त्यांचे विचार आत्मसात करत असतो. आता आपण बघतो की शिवाजी महाराजांनी फक्त एक विशिष्ट समाजापुरतंच काम केलं का किंवा त्यांनाच घेऊन ते सोबत पुढे जात होते का तर तसं नाहीये. शिवाजी महाराजांनी सर्व समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी त्यांनी काम केलेलं आहे.
परंतु जोपर्यंत आपण शिवाजी महाराज पूर्णपणे ऐकणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत त्यांचा इतिहास हा कुणापर्यंत पोहोचणार नाही आणि तो एक मर्यादेत तो इतिहास राहणार नाही, तो सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि त्यांचं जे काही कार्य आहे किंवा बाबासाहेबांचं जे कार्य आहे, महात्मा फुलेंचं जे कार्य आहे, छत्रपती शाहू महाराजांचं जे कार्य आहे, या सर्व जे महापुरुष आहेत तर यांचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचतील, प्रत्येक तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांच्या मनावरती त्याचा ठसा उमटेल आणि भविष्यामध्ये ते एक सुज्ञ नागरिक, म्हणजे आता आपण बघतो की आपण नागरिक आहोत, परंतु बहुतेक लोकांकडे इतिहास जो असतो तो अर्धवट असतो आणि त्या अर्ध्या इतिहासाच्या आधारावरती ते चालत असतात. तर तसं न होता भविष्यामध्ये ही जी मुलं आहे, या वयोगटाची मुलं हे सुज्ञ नागरिक आणि एक चांगले नागरिक बनतील. बरं, आता ही परीक्षा जी आहे तर याच्याविषयी आपण बघूया. हे समोर जे दिसतंय हे या परीक्षेचं स्वरूप आहे. इलाइट सर्टिफिकेशन्स अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन यांच्याद्वारे ही परीक्षा आयोजित केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा. या स्पर्धेमध्ये जे आहे तर पहिलं जे पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये आहे. दुसरं पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आहे. तिसरं पारितोषिक जे आहे तर ते 10,000 रुपये आहे. तिसरं जे पारितोषिक आहे ते 3 जणांमध्ये, म्हणजे 3 जण त्याच्यासाठी निवड होणार आहे. असं प्रत्येकी 10, 10, 10 असे 3 पारितोषिक इथे होणार आहेत. आता यामध्ये सहभाग हा जितकेही मुलं सहभाग करतील या सर्वांना सर्टिफिकेट आणि मेडल हे भेटणार आहे. ही परीक्षा जी आहे तर ती 100 गुणांची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, प्रत्येकी 1 गुणासाठी. त्यानंतर या परीक्षेमध्ये वर्णनात्मक प्रश्न असणार आहे 5 गुणांसाठी, असे 2 प्रश्न असणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं इथं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. त्यानंतर ही परीक्षा जी आहे ती ऑफलाईन असणार आहे. तिथे खालीच आपल्याला दिसत असेल तर तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, आपलं नाव नोंदवू शकता. 7वी, 8वी, 9वी, 10वी या विद्यार्थ्यांसाठी आहे ते. आणि यांचं जे ऑफिस आहे तर ते उंटवाडी येथे आहे, पेट्रोल पंपाच्या शेजारी. बरं, नोंदणीची शेवटची तारीख जी आहे ती 20 एप्रिल 2024 आहे. लक्षात ठेवा, 20 एप्रिल 2024. यामुळे आपल्या मुलांना आपण कुठेतरी स्पर्धेमध्ये उतरवणार आहोत आणि खरोखर या पद्धतीचे विचार करून जर महापुरुषांचे विचार मुलांमध्ये जर भिनणार असतील तर किती मोठी गोष्ट होणार आहे. हे पुढच्या समाजासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ही संपूर्ण परीक्षा जी आहे तर ती UPSC MPSC ची जशी परीक्षा आहे त्या पद्धतीचा हा पेपर असणार आहे. याची फी जी आहे ती इथे 750 रुपये दिलेली आहे आणि ही फी जी आहे तर ती तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे, म्हणजे संपूर्ण ऑनलाईन व्यवहार होणार आहे. आणि त्यानंतर जी पुस्तकं आहेत तर ती तुम्हाला संस्थेच्या ऑफिसवरती मिळणार आहे. एक छान उपक्रम इलाइट सर्टिफिकेशन या संस्थेने राबवलेला आहे आणि याला आपण सर्वांनी भरभरून साथ द्यायची आहे. आपल्या मुलांना स्पर्धे परीक्षेमध्ये उतरवण्यासाठी आजपासूनच आपण सज्ज व्हायचं आहे आणि त्यांच्या यशाचा मार्ग आपण त्यांना दाखवायचा आहे. खूप सुंदर विचार आहे आणि त्यासाठी माझ्याकडूनही सर्वांना शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.